त्या कॉन्ट्रॅक्टरवरती, हा कॉन्ट्रॅक्टर कोण होता, त्याचं नाव काय आणि त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? उत्तर जर तुम्हाला आलं नाही, समाधान झालं नाही, तुम्ही सभागृह संपेपर्यंत उत्तर द्यायला तयार. नंबर 1. तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही मला निमंत्रण द्या, तुमच्या घरी येऊनही उत्तर द्यायला तयार. एवढे काय लपवायचं? स्पष्टता आहे. त्या करारानुसार त्यांनी पूर्ण केलं की नाही हे अतिरिक्त मुख्य सचिव तपासताय आणि म्हणूनच त्यांचे जे पैसे देय होते ते अजून दिलेले नाही. अनिल परब, शेवटचा प्रश्न शॉर्ट मध्ये विचारा, नंतर सभागृह चालेल असा प्रश्न विचारा. काय म्हणाला? सभागृहाचं कामकाज चालेल असा प्रश्न विचारा, गोंधळ करू नका. नाही नाही, आता ठीक आहे. सभापती महोदय, मी कुठलाही राजकीय प्रश्न विचारणार नाहीये. मी एकच प्रश्न विचारतो की ज्या इव्हेंट कंपनीने हे कार्यक्रम आयोजित केला होता त्यांचं सरकार बरोबर ॲग्रीमेंट होतं. एक ॲग्रीमेंट असतं की काय काय करणार, त्याच्यामध्ये काय वस्तू असणार, कशा प्रकारचं नियोजन केलं आणि आपण 3 महिन्यात त्याचा अहवाल आपण देणार होतात असं जाहीर केलं होतं. आम्हाला फक्त एवढीच माहिती हवी आहे की आपण जो काय अहवाल आणताय त्या ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालंय की नाही, त्याच्यामध्ये ज्या टर्म्स कंडिशन्स होत्या त्याच्या ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालंय की नाही, आणि जर ॲग्रीमेंटचं व्हायोलेशन झालेलं असेल, कारण आम्ही ते ॲग्रीमेंट वाचलंय, तर तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टरवरती, हा कॉन्ट्रॅक्टर कोण होता, त्याचं नाव काय आणि त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करणार का? मध्ये हायकोर्टामध्ये PIL जी झाली हायकोर्टात, तुम्ही तर वकील आहात, एकदा ही PIL वाचा. मला बोलू तर द्या. हो सभापती महोदया, पूर्ण ऐका. परब साहेब, मी सर्व पूर्ण उत्तर देतो. परब साहेब ठीक आहे, पूर्ण ऐका जरा, ऐका. थोडा तर संयम ठेवा. मी सर्व उत्तर जर तुम्हाला आलं नाही, समाधान झालं नाही तर मी सभागृह संपेपर्यंत उत्तर द्यायला तयार. नंबर 1. नंबर 2, समजा सभापती महोदयांनी प्रश्न थांबवला तर तुमच्या सोबत मी दालनात बसूनही द्यायला उत्तर तयार. नंबर 3, तुमचं समाधान झालं नाही तर तुम्ही मला निमंत्रण द्या, तुमच्या घरी येऊनही उत्तर द्यायला तयार. एवढे काय लपवायचं? स्पष्टता आहे. आता तुमचा प्रश्न. ही का तुमच्या घरापर्यंत आला? ओ परब साहेब, नाही साहेब, मी तसा येत नाही. जे येऊन थकवतात तशापैकी मी नाही आहे, त्याच्यामुळे चिंता करू नका. आम्ही अशा पद्धतीने जात नाही. सन्माननीय सदस्यांना मी एवढं सांगेल, तुम्ही जे म्हणाले की त्या करारानुसार त्यांनी पूर्ण केलं की नाही हे अतिरिक्त मुख्य सचिव तपासताय आणि म्हणूनच त्यांचे जे पैसे देय होते ते अजून दिलेले नाही. पण तरीही तुमच्या सोबत तुम्हाला जेव्हाही वाटेल, तुम्हाला मी स्वतः या संदर्भातला वस्तुनिष्ठ अहवाल देणारे जे अधिकारी आहेत, तुम्ही सांगाल त्या दिवशी त्यांची आणि तुमची भेट करून तुमच्या मनात जे प्रश्न असेल ते तपासायला सांगेल की तुमच्या मनात जर काही त्या निधी जे पैसे विचारतात, कंपनीचं नाव विचार नाही, कंपनीचं नाव हे आता माझ्याकडे नाही. आवश्यक असेल तर पटलावर ठेवायला सांगते. प्रश्न ऐका जरा, प्रश्नोत्तराचा तास संपायच्या आत पटलावर ठेवायला सांगते. नाव आलं खाली बसा. नाव आलंय खाली बसा. नाव शांत राहा. अहो ते सांगतायत, ऐका. तुम्ही काय टेन्शन घेताय? खाली बसा. नाव आलेलं आहे, शांत बसा खाली. कम्युनिकेशन लिमिटेड, कन्सेप्ट कम्युनिकेशन लिमिटेड, याबद्दल तुमच्याकडे काही माहिती असेल तर सांगा. हे पहा, हे सगळे प्रश्न जे आहेत ना ते तुम्ही त्यांच्याकडून घ्या आणि पटलावर ठेवा. पुढचा प्रश्न मी विचारते. नाही, आता आपला 28 मिनिटं प्रश्न चाललेला आहे. सन्माननीय सदस्यांना मी अवगत करू इच्छिते की मला हे नको आहे की बाबा तुम्हाला बोलून न देता थांबवलं. यांना जी काय माहिती, परब साहेब एक मिनिट, हे पहा अनिलजी परब, तुम्हाला जी माहिती पाहिजे त्या कंपनीची बॅलन्स शीट असेल, अजून काय असेल, ती सगळी त्यांना लेखी द्या. ते तुम्ही आजच्या दिवसभरात त्यांना माहिती द्या. खाली बसा.